आज आहे 9 मार्च म्हणजेच वर्ल्ड किडनी डे आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत नेफ्रॉलॉजिस्ट अँड किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉक्टर श्री गणेश बर्नेला सर. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग अमृता. सर, सगळ्यात पहिले आमच्या एमजीएम 90.8 FM वर तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. तर सर, यावर्षी हा जो वर्ल्ड किडनी डे आहे, आपण ज्या निमित्ताने आज बोलतोय भेटतोय, तर वर्ल्ड किडनी डे हा का साजरा करण्याची गरज पडते? आपण जर बघितलं जागतिक लेवलवर जर बघितलं तर किडनी आजाराचं प्रमाण हे दिवसेंदिवस खूप वाढताना दिसत आहे. तर किडनी आजाराला सुरुवातीच्या स्टेजला निदान करून उपचार केल्यास आपण बऱ्याच लोकांना ह्या आजारापासून वाचवू शकतो. तर ह्याच आजाराबद्दल आणि किडनीच्या कार्यक्षमतेबद्दल, किडनीच्या कार्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हा वर्ल्ड किडनी डे असा हा साजरा केला जातो. आणि सर, दरवर्षी वर्ल्ड किडनी डे ची काहीतरी स्पेशल थीम असते, तर या वर्षीची थीम काय आहे त्याविषयी आम्हाला सांगा. वर्ल्ड किडनी डे दरवर्षी एक थीम घेऊन येतं. त्याच्यामध्ये किडनी हेल्थ फॉर ऑल आणि प्रत्येकाला एक निरोगी किडनी असावी आणि त्याचं आरोग्य चांगलं राहावं हे त्याचं प्रामुख्य हेतू असतं. यावर्षी आपण जर बघितलं तर मागच्या 2 वर्षामध्ये आपण एक अनएक्सपेक्टेड पॅन्डेमिक बघितलं होतं, कोविड. तर यावर्षी त्याच काळामध्ये अशी गरज आपल्याला लक्षात आली की बरेच लोकांना कोविड पॅन्डेमिकमध्ये जसं पेशंट ऑन डायलिसिस, पेशंट ऑन ट्रान्सप्लांट किंवा सीकेडीचे पेशंट यांना खूप त्रास झाला. तर यावर्षी वर्ल्ड किडनी डेचं जे थीम आहे त्याच्यामध्ये त्यांचं मुख्य लक्ष हे आहे की वी शुड बी प्रिपेअर फॉर अनएक्सपेक्टेड. म्हणजे जे काही अशा घडामोडी जर झाल्या तर त्याच्याबद्दल आपण प्रिपेअर्ड असायला पाहिजे. आणि जे काही व्हलनरेबल पॉप्युलेशन आहे म्हणजे पर्टिक्युलरली सीकेडी पेशंट, तर याच्यासाठी आपण तयार असलं पाहिजे आणि यांना आपण सपोर्ट आपण देता आला पाहिजे, हे या वर्षीचं थीम आहे. आणि सर, बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ना किडनीचा एखादा आजार झाला तर ते खूप लेट कळतं. म्हणजे Correct. जोपर्यंत आपली वेळ निघून गेलेली असते बरोबर. रिकव्हर पटकन होण्याची, तर मग आपली किडनी हेल्दी आहे की नाही हे आपल्याला माहिती असण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे? निरोगी किडनीसाठी आपण जर बघितलं तर जेव्हा किडनी हेल्दी असतं तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचे लक्षणं नसतात, बिकॉज वी ऑलमोस्ट लिव्ह लाईक अ हेल्दी पर्सन. पण किडनी आजारामध्ये असं आहे की 90% आजार हे पेनलेस असतात, त्याच्यामध्ये पेन होतच नाही. आणि ह्या आजारांचं निदान हे शेवटच्या स्टेजमध्येच होतं. जेव्हा किडनीची कार्यक्षमता 30% कमी होते तेव्हाच पेशंटला ब्लड प्रेशर, अॅनिमिया, पायाला सूज येणे किंवा लघवीमध्ये त्रास होणे असे सिम्पटम्स येतात. त्या अगोदर ह्या पेशंटला कुठलेही वेगळे सिम्पटम्स येत नाही. तर निरोगी किडनी ठेवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपण जसं आपण रेग्युलर ज्या बाकी टेस्ट करतो, ब्लड प्रेशर चेक करतो किंवा शुगर चेक करतो, त्यासोबत किडनी फंक्शन सुद्धा टेस्ट करायला पाहिजे. याच्या काही प्राथमिक चाचण्या असतात ज्या काही खूप महागड्या पण नसतात. जसं आता आपण प्रत्येकाची टेस्ट करणं गरजेचं आहे का? तर नाही. ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे, ज्या लोकांना डायबिटीज आहे, ज्यांच्या घरामध्ये किडनीचा आजार आहे, अनुवांशिक आजार, किंवा ज्या घरांमध्ये पेशंट्सला किंवा त्यांच्या नातेवाईकांना किडनी स्टोन आहे, अशा लोकांनी मात्र नियमित म्हणजे ऍटलिस्ट वन्स इन अ इयर किडनी फंक्शन टेस्ट करायला पाहिजे. कारण की ह्या टेस्टवरच त्याचं सुरुवातीच्या स्टेजला निदान होऊ शकतं. ओके, तर म्हणजे ह्या गोष्टी जर आपण बघितल्या की ज्यांना ब्लड प्रेशर असेल, सोबतच शुगर असेल आणि ज्यांच्या पॅरेंट्सना किंवा त्यांच्या घरामध्ये अनुवांशिक कोणाला हा आजार असेल, किडनी संबंधित काही आजार असतील, तर त्या लोकांनी ह्या टेस्ट नक्की केल्याच पाहिजे. आणि सर, मला सांगा की डेली रुटीनमध्ये आता किडनीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती आपली म्हणजे जे हेल्दी लोक आहेत त्यांच्यासाठी पण महत्वाची, ती म्हणजे भरपूर पाणी पिणं. आता इथून पुढे उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत आणि इव्हन आपण बघितलं की मार्च आणि फेब्रुवारीमध्येच खूप जास्त ऊन होतं दुपारच्या वेळी. तर या दिवसांमध्ये आपण लक्षात ठेवून म्हणजे आठवून पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे. तसंच अजून किडनीसाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या डेली रुटीनमध्ये, मग तो आपला आहार असेल किंवा पाणी असेल, याविषयी असतात? आपल्या जर किडनी निरोगी असतील तर त्या लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी मिनिमम 3 लिटर्स ऑफ वॉटर प्यायला पाहिजे. आणि भारतासारख्या देशामध्ये जिथे टेम्परेचर हे समरमध्ये खूप जास्त वाढतं तर डिहायड्रेशनची एक भीती असतेच. तर जास्त पाणी पिणं हे महत्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त माझ्या असं लक्षात येतं की आपल्याकडे मिठाचं प्रमाण खूप जास्त आहे जेवणामध्ये, हे सुद्धा कमी व्हायला पाहिजे, जे खूप इग्नोर्ड असतं. आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना तुम्ही बघितलं असेल ब्लड प्रेशरचे आजार आज दिसून येतात. तर लो सॉल्ट डाएट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरं असतं की जंक फूड वगैरे हे सगळं टाळायला पाहिजे. चांगला म्हणजे व्यवस्थित आहार, बॅलन्स डाएट असायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे व्यसनं हे कुठल्याही अवयवासाठी धोकादायकच आहे. ओबेसिटी एक खूप मोठं कारण आहे किडनी आजाराचं, हार्ट डिसीजचं भारतामध्ये. तर ओबेसिटी हे सुद्धा आपण म्हणजे त्याच्या विरुद्ध काम करायला पाहिजे. लाईक मेंटेनिंग आयडियल वेट, एक्सरसाइज,
किपिंग युअर सेल्फ फिट हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. दीज आर लाईक अ फ्यू गोल्डन टिप्स. हे जर प्रत्येकाने जर आपल्या आयुष्यामध्ये व्यवस्थित जर याचं पालन केलं तर नक्कीच मला असं वाटतं की बऱ्याच लोक हे किडनी आजार किंवा डायबिटीज, ब्लड प्रेशर पासून सुद्धा स्वतःला त्या आजारापासून कंट्रोल करू शकतात आणि मोठ्या आजारांपासून त्यांचं रक्षण होऊ शकतं. आणि सर, प्रत्येक आजारावर जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्या भारतात बऱ्याच अशा सवयीच आपल्याला लागलेल्या आहेत की जास्त मीठ खाणं, Correct. जास्त मसालेदार पदार्थ खाणं, तळलेलं जास्त खाणं आणि आताची यंग जनरेशन म्हणजे जंक फूड कडे जास्त वळलेली आहे. तर सर, आपल्या इथे एक अजून गोष्ट फेमस आहे, ती म्हणजे काही अनप्रूव्हन थेरपीज. बरोबर. की एखादा आजार असेल, मग तो कितीही कठीण असेल, जो डॉक्टरांच्याही हातात राहिला नाहीये, तर अशा आजारावर सुद्धा इलाज सांगणारे लोक आहेत आणि तसे इलाज करून घेणारे पण लोक आहेत बरोबर. की ज्या मागे काहीच विज्ञान नाहीये. आणि म्हणजे एक प्रकारे आपण त्याला अंधश्रद्धेकडेच वाटचाल करू Correct, शकतो. correct, तर very true. या गोष्टी किडनीच्या आजारांसंबंधित सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं या कार्यक्रमाचा सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न असावा, कारण की निरोगी किडनी बद्दल आपण नेहमीच बोलतो, किडनीच्या आजाराबद्दल नेहमीच बोलतो, ट्रीटमेंट क्युअर बद्दल बोलतो, पण हा एक एरिया आहे जिथे आपण, मला असं वाटतं की लोकांपर्यंत हा मेसेज नक्की पोहोचायला पाहिजे की कुठल्याही आजाराला एक सायंटिफिक थेरपी आहे आणि त्याचं खूप जास्त निकष म्हणजे मल्टिपल त्याच्यावर रिसर्च होऊनच कुठली ट्रीटमेंट आपल्याला म्हणजे पेशंटला देता येतं. आता होतं काय की हे जुने जे आजार असतात, जसं कॅन्सर झालं, किडनी आजार झालं, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज, तर याच्यामध्ये असा एक सेगमेंट आहे जिथे इमिजिएट क्युअरकडे लोक आपल्याला प्रभावित करतात. जेव्हा आम्ही म्हणतो की किडनीचा आजार स्टेज 3, स्टेज 4 आहे, इथे तुम्ही औषधं घ्या, स्वतःचं डाएट व्यवस्थित ठेवा, त्याच्यामध्ये तुमचा हा आजार कंट्रोल राहील, पण लोकांना क्युअर पाहिजे असतं आणि क्युअर त्या ठिकाणी त्या स्टेजला अवेलेबल नसतं. अशा वेळेस लोकांची धाव ही वेगवेगळ्या औषधांकडे किंवा अनप्रूव्हन थेरपीजकडे आजकाल जाताना दिसते. मी माझ्या ओपीडीमध्ये डेली असं बघतो की ऑलमोस्ट 25 to 30% ऑफ पेशंट्स असे वेगवेगळ्या औषधं खाऊन आपल्या किडनी निकामी करूनच आमच्याकडे येतात. तर मला असं वाटतं व्यवस्थित त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जे आवश्यक मेडिसिन आहे तेवढंच घ्यावं, कारण की त्या स्टेजनुसार त्या आजारासाठी तेवढंच आयुष्य तुम्हाला म्हणजे ते औषध कामी पडू शकतं. वेगवेगळ्या थेरपीजमुळे लोकांना लिव्हर आजार, म्हणजे कधी कधी लोक साध्या लिव्हर आजारासाठी औषधं घेतात आणि लिव्हर फेल्युअरमुळे येतात. किडनीचा आजार जो स्टेज 2 मध्ये असतो, असे काही औषधं खातात आणि डायरेक्ट डायलिसिस पर्यंत त्यांची परिस्थिती निघून जाते. तर अशा वेळेस अनप्रूव्हन थेरपीज बद्दल मला असं वाटतं लोकांमध्ये जनजागरूकता होणे खूप महत्वाचं आहे आणि हे टाळलं पाहिजे. दुसरं म्हणजे ओव्हर काउंटर मेडिकेशन्स. काही हातपाय दुखले तर पेन किलरच्या गोळ्या इझिली भारतात कुठल्याही मेडिकल स्टोअरवर कुठेही भेटतात विदाऊट प्रेस्क्रिप्शन. पण ह्याच पेन किलरचा कालांतराने आपल्या वेगवेगळ्या अवयवांवर दुष्परिणाम दिसून येतात. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं किडनी आजार आहे. तर अॅनाल्जेसिक नेफ्रोपॅथी किंवा पेन किलरमुळे झालेले किडनी आजार याचं प्रमाण सुद्धा भारतामध्ये खूप जास्त आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे इझी ऍक्सेस टू ड्रग्स, ओव्हर काउंटर प्रेस्क्रिप्शन आणि लोकांना इमिजिएट क्युअर, म्हणजे हातपाय दुखले तर इमिजिएटली क्युअरच व्हायला पाहिजे, लवकरच बरं व्हायला पाहिजे, आणि कॉम्बिनेशन्स ऑफ ड्रग जे बऱ्याच विदेशामध्ये बँड आहेत ते आपल्याकडे सर्रास भेटतात. अशा गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आता याच्यामध्ये मी मुख्य सांगेल की ज्या पेशंटला किडनी आजार आहे त्यांनी आपल्या तज्ज्ञानुसार जे आवश्यक आहे, पेन किलर कधी कधी आपल्याला घेण्याची गरज सुद्धा पडते, पण काही पेन किलर असे असतात जे किडनीला सेफ असतात, तेच घ्यायला पाहिजे. आणि अनावश्यक अनसायंटिफिक ट्रीटमेंट पासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. हे मी या कार्यक्रमामध्ये आवर्जून सगळ्यांना श्रोत्यांना सांगेन. नक्कीच सर, कारण मला एक गोष्ट म्हणायची की जेव्हा एखादा तज्ज्ञ आपल्याला एखादी गोष्ट सांगतो तर त्यामागे त्याचा 9-10 वर्षांचा अभ्यास असतो, त्याची 10-12 वर्षांची प्रॅक्टिस असते, 10-12 हजार लोकांना त्यांनी आधी ट्रीट केलेलं असतं, त्यांना आपलं ते बिहेवियर त्या रोगाचं माहिती असतं. तर असे तज्ज्ञ सोडून आपण ज्या लोकांना याबद्दल काही ज्ञान नाहीये, खरं म्हणजे शिक्षणही नाहीये, अशी लोक यात असतात आणि सुशिक्षित लोक त्यांच्याकडे इलाज करण्यासाठी जात असतात. म्हणजे यावरूनच आपल्याला कळू शकतो आपण टेक्नॉलॉजीच्या जगात राहतो, आपण बघतो टेक्नॉलॉजी कुठे चालली आहे आणि आपण ट्रीटमेंट घेण्यासाठी म्हणजे अशा अनसायंटिफिक व्यक्तीकडे जात असतो. आपल्याला एक साधा मोबाईल घ्यायचा असेल तर वी सर्च सो मेनी थिंग्स की विच इज बेस्ट फॉर मी, बट वी नेव्हर थिंक अबाउट आवर हेल्थ. आपण आपल्या आरोग्याबद्दल खरंच खूपच निष्काळजी आहे असं मला तर नेहमीच वाटतं. म्हणजे वेदर इट इज लाईक अ डॉक्टर्स और लाईक व्हॉट एव्हर प्रोफेशन, वी ऑलवेज टेक हेल्थ ऍज लाईक मैं अच्छा ही हूं, मी खूप हेल्दीच आहे, हा जो भास आहे माणसांमध्ये हा दूर व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्या हेल्थला सुद्धा तेवढी प्रायोरिटी द्यायला पाहिजे. हाऊ हेल्दी यू आर,
तुम्ही कधी टेस्ट करायच्या, कधी तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यायचा, हे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं खूप महत्वाचा एक घटक व्हायला पाहिजे. येस सर, डेफिनेटली खरंच हे व्हायला पाहिजे. आणि अजून एक सर महत्वाचा प्रश्न, की आपल्या शहरातच आता तुम्हाला पूर्ण आयडिया असेल कारण तुम्ही इथे 3-4 मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये पेशंट्स बघता, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या शहरातले जेवढे किडनी पेशंट्स आहेत ते तुम्हाला एकदा ना एकदा तरी भेटलेच असतील. बरोबर. तर हे नंबर्स आपण बघतो की खूप जास्त आहे. बरेच लोक आहेत की ज्यांना किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे आणि त्यांचं वय सुद्धा कमी आहे. म्हणजे ते तिथून ट्रान्सप्लांट जर झालं तर ते पुढे खूप चांगली लाईफ जगू शकतात. तर आता किडनी ट्रान्सप्लांटसाठी किडनी डोनर आणि जो किडनी घेणारा व्यक्ती आहे, तर याविषयी आम्हाला काही सांगा की आपल्या इथे ट्रान्सप्लांट किती प्रमाणात होतं आणि हे प्रमाण म्हणजे कसं आहे? औरंगाबाद त्या पद्धतीने वैद्यकीय आपण जर बघितलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये औरंगाबाद खरंच एक खूप चांगलं सेंटर म्हणून आज त्याची महाराष्ट्रभर त्याची इव्हन इंडियात त्याची म्हणजे ओळख आहे. किडनी बद्दल जर बोलायचं झालं तर औरंगाबाद एक किडनी ट्रान्सप्लांटमध्ये खूप मोठं सेंटर आहे. त्याच्यामध्ये 2 घटक महत्वाचे आहेत. एक तर इथे तज्ज्ञ टीम अवेलेबल आणि लो कॉस्टमध्ये किडनी ट्रान्सप्लांट किंवा किडनी आजाराचा उपचार हा बाकी शहरांपेक्षा इथे लोकांना भेटतो. दुसरं महत्वाचं म्हणजे किडनी डोनर कोण असायला पाहिजे, तर याच्यामध्ये ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट असा एक कायदा आहे आणि ह्या कायद्याच्या अंतर्गतच आपण किडनी प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया करत असतो. तर त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये क्लिअर मेन्शन आहे की कोण किडनी डोनेट करू शकतं आणि ही डोनेशनची काय प्रक्रिया आहे. तर त्या प्रक्रियेलाच आम्ही सगळे म्हणजे जे काही त्याचं इव्हॅल्युएशन असतं त्या कायद्यानुसारच आम्ही करतो आणि त्याची एक कमिटी असते, त्याच्याकडनं आपण त्याची रितसर परमिशन सुद्धा घेतो. तर किडनी डोनर हे 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे लाईव्ह रिलेटेड किडनी डोनर्स, जिथे म्हणजे आपल्या फॅमिलीचे फर्स्ट डिग्री फॅमिली मेंबर्स जसं आई वडील भाऊ बहीण पती पत्नी आजी आजोबा हे प्रायमरी असतात. दुसरं असतं लाईव्ह अनरिलेटेड किडनी डोनर्स, जे इमोशनली अटॅच असतात, ज्यांचं प्रेमाचं नातं असतं आणि थोडंसं त्यांचं म्हणजे फर्स्ट डिग्री जरी रिलेटिव्ह नसले पण त्यांचं एक इमोशनली दे आर अटॅच. तर याची सुद्धा एक रितसर आपल्याला परमिशन घ्यावं लागते. तिसरं म्हणजे स्वॅप ट्रान्सप्लांट. स्वॅपमध्ये काय होतं की जसं एका पेशंटचा ब्लड ग्रुप ए आहे आणि घरामध्ये ब्लड ग्रुप त्याचा जो डोनर आहे त्याचा रक्तगट बी आहे, तर अशा वेळेस हे ट्रान्सप्लांट करणं कठीण होतं. तर अशा वेळेस आम्ही काय करतो, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट पेअर म्हणजे दुसरा पेशंट ज्याचा ब्लड ग्रुप बी आणि डोनरचा ब्लड ग्रुप ए असं यांचं आपण एक्सचेंज ट्रान्सप्लांट करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅडावर ऑर्गन डोनेशन, जे ब्रेन डेड नंतर ऑर्गन डोनेशन जो आहे, जे भारताचं त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रमाण 1% कमी आहे. हे प्रमाण अत्यल्प आहे. पण ह्या ब्रेन डेड जेव्हा एखादा मृत व्यक्ती होतो, ब्रेन डेड होतो, तर त्याचे अवयव जर दान केल्यास तर 8 ते 10 लोकांना जीवनदान भेटू शकतं. त्याच्यामध्ये 2 किडनी, लिव्हर, हार्ट, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, स्किन, बोन, जॉईंट्स आणि कॉर्निया एवढे ट्रान्सप्लांट भारतात होतात, इन्क्लुडिंग लंग. तर हे सगळं एक ब्रेन डेड पासून इतक्या लोकांना जीवनदान भेटू शकतं, पण याच्याबद्दल जनजागृती ही अतिशय कमी आहे आणि लोकांचा त्याच्याकडे कल सुद्धा नाहीये. दरवर्षी आम्ही वर्ल्ड किडनी डेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो आणि त्याच्यामध्ये माझा सगळ्यात महत्वाचा जो इनिशिएटिव्ह असतो तो म्हणजे ऑर्गन डोनेशन बद्दल. आणि शेवटचं म्हणजे एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट, ज्याची सुरुवात मी 2018 पासून औरंगाबादमध्ये केली. त्याच्यामध्ये कुठल्याही रक्तगटाचं डोनर फॅमिली मेंबर आपल्या घरच्या पेशंटला किडनी दान करू शकतो. थँक्यू सो मच सर.